जय जय राम, जय राम. हॅलो 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 इकडे आवाज आवाज हॅलो 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 सुंदर ते ध्यान उभे विटे बरी, सुंदर ते ध्यान उभे विटे बरी करकटावरी ठेवनिया तुळशी हार गळा, कास पितांबर तुळशी हार गळा, आज पितांबर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवनिया कासे पीतांबर तुळशी हार गळा, कासे पीतांबर. सुंदर ते ध्यान उभे विटे बरी हा, सुंदर ते ध्यान उभे विटे बरी हा, करकटावरी ठेवनिया तुळशी हार गळा, कास पितांबर तुळशी हार गळा, कास पितांबर. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवनिया तुळशी हार गळा, कासे पीतांबर तुळशी हार गळा, कासे पीतांबर. तुळशी हार गळा कास पितांबर, आवड निरंतर हेची ध्यान. तुळशी हार काच पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले गणपती श्रावणी हा, मकर कुंडले गणपती श्रावणी हा, कंटिका वस्तू बंबाने विराजित तुळशी हार गळा, कास पितांबर तुळशी हार गळा, कास पितांबर. मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी विराजित तुळशी हार गळा, कास पीतांबर तुळशी हार गळा, कास पीतांबर. हार गळा कास पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. हार काच पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. तुळशी हार गळा कास पितांबर, तुळशी हार गळा कास पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. तुळशी हार गळा कास पितांबर, तुळशी हार गळा कास पितांबर, पितांबर. हार गळा कास पितांबर, तुळशी हार गळा कास पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. तुळशी हार गळा कास पितांबर, तुळशी हार पितांबर, कास पितांबर. तुका म्हणे माझे हेची सर्व सुखा, तुका म्हणे माझे हेची सर्व सुखा, तुका हेची सर्व सुखा, हेची सर्व
सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका तुका म्हणे माझे राम हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हे सर्व सुख तुका म्हणे माझे हे सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख पाहिना श्रीमुख आवडीने राम तुळशी हार गळा कास पितांबर राम तुळशी हार गळा कास पितांबर ध्यान आवडे आवडले रंग रे जिदानाची द्या तुळशी हार कळा कास पितांबर तुळशी हार गळा असे पितांबर 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 आवडे हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 ओ बारकुमार हरि जय 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 हरि जय जय हरि जय जय ओ बारकुमार बारकुमार हरि जय जय हरि जय बारकुमार एवढो बारकुमार एवढो बारकुमार हरि जय जय हरि जय जय
हो बारकुमारी आवडे हे रूप गुजरे सगुण आवडे रूप गुजरे सगुण आवडे हे रूप गुजरे सगुण आवडे रूप गुजरे पाहता लोचन सुखाव पाहता लोचन सुखावरे पाहता लोचन सुखावरे दृष्टी पुढे ऐसाचे तोरा आता दृष्टी पुढे ऐसाचे तोराय दृष्टी पुढे ऐसाचे तोरा आता दृष्टी पुढे ऐसाचे तोराय तुझा पाहे पांडुरंग जो मी तुझा पाहे पांडुरंग लांतावले मन लागलिसे गो लांतावले मन लागलिसे गोडे लागलिसे गो लांतावले मन लागलिसे गोडे सोडी आयसे जा ते जीवन सोडे आयसे झाले ते जीवन सोडे आयसे झाले दृष्टी पुढे ऐसाचे आता दृष्टी पुढे ऐसाचे आहे पुढे ऐसाचे आता दृष्टी पुढे ऐसाचे आहे पांडुरंगा तो मी तुझा पाहे पांडुरंगा थोडा कमी हॅलो अरे थोडा आवाज द्या लागले आवाज द्या मारा तिकडे वाढत बरं मंदार लावत देतो ना हो ना हो ना हॅलो सूर व्यवस्थित करून घ्या पका कमी आहेत कमी पका आले का महाराज आले का तुका म्हणे आम्ही मागावे लढे वाळे तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळे व्याळे माय बापा गोरवाळे माय बापा गोरवाळे माय बापा आता दृष्टी पुढे ऐसाचे तुरा आता दृष्टी पुढे ऐसाचे पुढे ऐसाचे तुरा आता दृष्टी पुढे ऐसाचे मी तुझा पाहे पांडुरंगा मी तुझा पाय पांडुरंगा मी तुझा पाय पांडुरंगा विठोबार कुमारी हरी दे विठोबार कुमारी विठोबार कुमारी राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण
पाहता लोचन रूप पाहता रूप पाहता झाले ओ साजले सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठला बरवा तो हा विठ्ठला बरवा माधव बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा विठ्ठला बरवा सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे हॅलो हा विठ्ठला बरवा तो हा विठ्ठला बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल सर्व सुखाचे आगर रखुमा देवी वररा तो हा विठ्ठल बरवा हो तो हा माधव बरवा सुखाचे आगर रखुमा देवी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण 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 जय जय वैष्णव तो जया वैष्णव तो वैष्णव तो जया वैष्णव अवघे देवावरे माया अवघे देवावरे माया आवगे देवावरे माया आवगे देवावरे आवगे देवावरे माया आवगे देवावरे माया नाही अनेक कमला नाही अनेक कमला
निराधारी नेमान टळे प्रेमाने प्रमाण नाही तुका म्हणे आता अनेक प्रमाण अनेक प्रमाण धन समाधान तरुण धन समाधान तुका म्हणे याती तुका म्हणे याती हो का तयाचे भरते हो का तयाचे हो का तयाचे भरते हो का तयाचे भरते हो का नाही अनेक प्रमाण अनेक प्रमाण नाही अनेक प्रमाण अनेक प्रमाण संगीत अलंकार हरिभक्तीपरायण खमकर गुरुजी आणि त्यांना साथ करतील संगीत अलंकार हरिभक्तीपरायण बटुळे महाराज. हॅलो अब तो जया वैष्णव तो जया हे राम वैष्णव तो जया वैष्णव तो जया वैष्णव तो जया वैष्णवा तो जया वैष्णवा तो जया वैष्णवा तो जया वैष्णव तो दया वैष्णव तो दया वैष्णव तो दया वैष्णव तो वैष्णव तो जया वैष्णव तो जया वैष्णव तो वैष्णव तो जया अवघे देवा वरे माया अवघे देवा वरे माया राम
अवघी देवा वरी माया आणि देवा वरी माया नाही अनेक प्रमाण नाही अनेक प्रमाण अनेक प्रमाण अनेक प्रमाण वैष्णव अवघी देवा वारी माया अवघी देवा वारी माया अवघी देवा वारी माया नाही अनेक प्रमाण 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 धन कोण जान धन तृण जन
अनेक प्रमाण नाही अनेक विठ्ठल 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 प्रमाण तन धन तृणजन तुका म्हणे याती होका तयाची भलती नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वसुदेव सुतं या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रामृता या वीणा वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभिर
देवैर्वन्दिता महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय धातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग करू दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया पंचको पवन कथका विस्तार पंचको पवन कथका बाबा जी पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जनने देवांचे जयांचे क्रिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदु श्रीचरण श्रीगुरूंचे जयांचे नि आठवे शब्दसृष्टी आगवे सारस्वता अगवे जिवेस्ये वकृत्वा गोडपणे अमृता ते पारुखे मने रस होती ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती निजखून आता चढे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जे हृदय गिवसूनी ठाय ते एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारुनी आता विठ्ठल संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गृन्तं ज्ञानेशं नामदेवञ्च एकनाथं तथैव च तुकारामं तथा वन्दे वारकरी परंपरा श्री संताची माथा चरणावरी करी दंडवत माथा चरणावर करी दंडवत करी श्री संतांचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत माझी वाणी वर्णी तुझे गुणनाम ऐसे प्रेम दे काही कळा विठ्ठल वैष्णव तो जया अवघे देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन आनंदकन सच्चिदानंदघन परात्प्रत पूर्ण परब्रह्म प्रकाश पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग मराठी भाषेमध्ये मराठी बाण्याने मराठी माणसाला ज्यांनी उपदेश केला अंधश्रद्धेचे वाबाडे काढून श्रद्धा संस्कृती धडे उभ्या महाराष्ट्राला ज्यांनी दिले असे असणारे मराठी सारस्वताचे मुकुटमणी श्री क्षेत्र देहू निवासी जगदवंदने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय वैष्णवांचं निर्दुष्ट लक्षण प्रतिपादित करतात. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय 4 महत्वाच्या व्याख्या सांगतात. पहिली व्याख्या सांगतात वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, ज्याची संपूर्ण माया अर्थात संपूर्ण ज्याचं प्रेम देवावर आहे त्याला त्या ठिकाणी काय म्हणा वैष्णव म्हणा. वैष्णव तो जया. दुसरी व्याख्या सांगितली. काय सांगितली? नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन. तू जीवनामध्ये भगवंताशिवाय कुठल्याच गोष्टीला प्रमाण मानत नाही
त्याला त्या ठिकाणी वैष्णव म्हणा. वैष्णव तो जया. तिसरी व्याख्या सांगितली, पडता जड भारी नियमा नटळे निर्धारी. आपल्या जीवनामध्ये मरणासन्न अवस्था प्राप्त झाली तरी देखील तो काय होत नाही, आपल्या नियमापासून बाजूला जात नाही, त्याला त्या ठिकाणी वैष्णव म्हणा. वैष्णव तो जया. चौथी व्याख्या सांगितली, तुका म्हणे याती हो का तयाची भलती. आणि असा जो वैष्णव आहे त्याला कुठलं जातीचं देशाचं काळाचं बंधन ज्याच्या ठिकाणी शिल्लक राहिलं नाही, त्याला त्या ठिकाणी वैष्णव म्हणा. वैष्णव तो जया हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विडाला अभंगाच्या चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा. श्रीगुरु संत गव्हाणे बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह खऱ्या अर्थानं पाहिलं तर ज्यांच्या माध्यमातून माझ्याकडे सेवा आली ते सर्व अलनवाडी ग्रामस्थ मंडळी असतील, पण विशेषतः करून ज्यांनी मला फोन केला असे असणारे आमचे धनंजयजी कर्डिले. खऱ्या अर्थानं सप्ताह असेल किंवा कुठलंही क्षेत्र असेल, राजकीय असो, सामाजिक असो, शैक्षणिक असो, सगळ्या क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारं आपल्या गावचं नेतृत्व आहे. खऱ्या अर्थानं आम्हाला ज्यांनी शिकवलं असे असणारे कर्डिले सर या ठिकाणी उपस्थित आहेत. अजून करून सर्व कॉलेजची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. इकडं पण कर्डिले सर बसलेले आहेत. आधी करून समोर फुंदे बसलेत, इकडं कर्डिले, पाठीमागं कर्डिले बसलेत. आधी करून सर्व गावाची प्रेमाची मंडळी आहे. कारण मी देखील या गावात 2 वर्ष कॉलेजला होतो आश्रमशाळेमध्ये. खऱ्या अर्थानं त्यावेळेस मी यायचो, टाळ घेऊन उभं राहायचो, इथं पॅन्ट शर्टवरच असायचो. पण काय बुद्धी झाली काय जाणं देव जाणे, गव्हाणे बाबांची कृपा झाली आणि 12वी झाल्याच्या नंतर आळंदीला गेलो. विडल फक्त आळंदीला गेलो नाही तर स्वानंद सुखनिवास सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला आणि 4ही वर्ष मला श्री गुरूंच्या मुखातून जे काही ज्ञान ऐकण्याकरता भेटलं ते ज्ञानच तुमच्या पुढं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळं जे काही सांगणार आहे ते सर्व श्री गुरूंचं आहे. अतिशय उत्कृष्ट प्रकारची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय आबा असतील, मृदुंगाचार्य, संपूर्ण वारकरी शिक्षण संस्था आहे त्यांची. अतिशय वारकरी संप्रदायाचं भविष्य माझ्या पाठीमागे उभं आहे. त्याचप्रमाणे सर्व थोर गायक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. खामकर गुरुजी असतील, आदी करून सर्व गुरुजी मंडळी आहेत. हा, सर्व गुरुजी मंडळी उपस्थित आहेत. सर्व गुरुवर्यांच्या स्थानी आहेत. तुम्ही सर्व श्रोतू वर्ग माझ्या ठिकाणी आईवडिलांसारखे या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही कीर्तन श्रवण करण्याकरिता नाही तर मला आशीर्वाद देण्याकरिता या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हा सर्व जर कुणाचं जर नाव राहिलं असेल, नामोल्लेख राहिला असेल तर माफी मागून सर्वांच्या चरणावरती साष्टांग दंडवत करून कीर्तन रूपी सेवेला सुरुवात. विडल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी खऱ्या अर्थानं जर आपण जगद्गुरु तुकोबारायांचं गाथेचं जर चिंतन केलं तर गाथेमध्ये अनेक प्रकरणं आहेत. अनेक प्रकरणामध्ये अनेक ठिकाणी महाराजांनी लाक्षणिक अभंगाचा विनियोग केलेला आहे. अर्थात भक्त कुणाला म्हणावं, संत कुणाला म्हणावं, देव कुणाला म्हणावं, तसंच या अभंगामध्ये वैष्णव कोणाला म्हणावं याचं जगद्गुरु तुकोबाराय करतात, प्रतिपादन करतात. भक्तांची वर्गवारी करत असताना आपल्या हिंदू धर्मामध्ये 5 देवता मानलेल्या आहे. त्याला काय म्हणतात? देव पंचायतन म्हणतात. मग कुठल्या 5 देवता आहेत तर त्यामध्ये भगवान श्री गणेश, भगवान श्री विष्णू, भगवान श्री शंकर, भगवान श्री सूर्यनारायण आणि आदिशक्ती या 5 देवतेंचा समावेश आहे. मग ज्या भक्तांना जी देवता जवळची वाटते ते भक्त त्या देवतेची उपासना करतात, त्या देवतेची आराधना करतात, त्या देवतेची पूजा करतात आणि त्या योगानं काय होत असते, त्या भक्तांना नामाभिधान प्राप्त होत असते. थोडक्यात जर सांगायचं झालं तर गणपतीच्या भक्तांना गाणपत्य म्हणतात, भगवान शिवाच्या भक्तांना शैव म्हणतात, जे सूर्याची उपासना करतात त्यांना सूर्य उपासक म्हणतात, जे शक्तीची उपासना करतात त्यांना शाक्त म्हणतात आणि जे विष्णूची पूजा करतात त्यांना त्या ठिकाणी वैष्णव म्हणावं. विडल मग जे विष्णूची पूजा करतात त्यांनाच फक्त वैष्णव म्हणावं का असा प्रश्न उपस्थित होईल. अलीकडचं जर उदाहरण जर सांगायचं झालं तर कुठलाही एखादा राजकीय नेता असेल, तो समाजामध्ये कार्य करत असताना काय करत असतो, त्या पक्षाचं चिन्ह वापरत असतो. भले तो पक्ष बरोबर असेल की चुकीचा असेल माहीत नाही, पण तो काय करतो, त्या पक्षाचा अभिमान धारण करतो. समाजामध्ये कार्य करत असताना त्या पक्षाचं चिन्ह ज्याप्रमाणे वापरतो त्याप्रमाणे जे भक्त असतात ते त्या देवतेचं अनुयायीत्व मान्य करत असतात. बरं, ते उघड्या डोळ्याने जर अनुयायीत्व मान्य केलं तर ते बरं आहे. काही काय करतात,
अंधानुयायी तो बाळगत असतात. आमची परंपरा अशी आहे, हां ते करतात म्हणून आम्ही करतो. असं काय करतात, चाल ढकल करत राहतात. खऱ्या अर्थानं आपल्या भारत देशात जर पाहिलं तर असे काही काही धर्म आहेत ज्यांना धर्म म्हणणं संभवत नाही. अहो, ज्या सणाच्या दिवशी आपल्या हिंदू धर्मामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य जनावरांना दिला जातो, त्याच सणाच्या दिवशी त्यांच्या सणाच्या दिवशी जर प्राणी जर कापून खाल्ले जात असतील तर याला धर्म म्हणणार का तुम्ही? हा अधर्म झाला. असे काही काही धर्म आहेत, पण असे काही काही संप्रदाय आहेत ज्या संप्रदायामध्ये संत नाहीत. पण आपला जर संप्रदाय पाहिला तर अनादी अशा स्वरूपाचा संप्रदाय. संप्रदायाचा जर विचार करायचा झाला तर आपल्याला ज्ञान कुणाकडून आलं तर ते भगवान आदिनाथांकडून आलं. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्तीदातार, ज्ञानदेवा सार सोजविले. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर भगवान आदिनाथांनी ते ज्ञान कुणाला दिलं? भगवान विष्णूंना दिलं मत्स्याच्या रूपामध्ये. तेच ज्ञान मच्छिंद्रनाथांनी कुणाला दिलं? गोरक्षनाथांना. गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना, गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना, निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारांना दिलं. ज्ञानोबारांनी ते ज्ञान संपूर्ण जगाकरता प्रगट करून दिलं. प्रगट गुहे बोले विश्व ब्रह्माची केले. प्रगट गुहे बोले विश्व ब्रह्माची केले. पायी टकाचा ठेविले. पायी केले. ज्ञानोबारांनी ते संपूर्ण ज्ञान विश्वाकरता प्रगट करून दिलं. ज्ञानोबारांना उगाच विश्वमाऊली म्हणत नाहीत, कारण ज्ञानोबाराय संपूर्ण विश्वाला घर मानतात. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. म्हणजे ज्ञानोबाराय संपूर्ण विश्वाला घर मानतात, म्हणून ज्ञानोबारांना काय म्हणतात? विश्वमाऊली म्हणतात. ज्ञानोबारांच्या बाबतीत बोलत असताना जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ज्ञानोबाराय मोठे वैष्णवेत. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा, ज्ञान दान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेले. ज्ञानोबारांच्या बाबतीत बोलत असताना सांगतात, ज्ञानोबाराय मोठे वैष्णवेत. वैष्णवांची व्याख्या संत महात्म्यांनी केली. वैष्णव जन तो तेने कहिये, जो दुसऱ्याचं दुःख जावं याकरता जो प्रयत्न करतो त्याला त्या ठिकाणी काय म्हणतात? वैष्णव म्हणतात. ज्ञानोबाराय त्याच्या पुढे जाऊन सांगतात, ज्ञानोबाराय सांगतात, एखाद्याच्या जर पायामध्ये जर काटा टोचला तर तो काटा पायापुरता मर्यादित राहत नाही. ज्याप्रमाणे संपूर्ण देहामध्ये धापता निर्माण करतो, त्याप्रमाणे जर या सृष्टीत जर कुणाला दुःख झालं तर त्याच्या दुःखानं तो स्वतः दुःखी होतो. फक्त दुःखीच होत नाही तर त्या दुःख निवृत्ती करता जो प्रयत्न करतो त्याला त्या ठिकाणी वैष्णव म्हणावं. आणि ज्ञानोबाराय काय आहेत? सर्वांमध्ये अग्रगण्य वैष्णव आहेत. विठ्ठला वैष्णवांची व्याख्या करत असताना जे विष्णूचे भक्त आहेत हे ढोबळमानाने व्याख्या झाली, बरोबर आहे ना? जर शास्त्राच्या दृष्टीने वैष्णव शब्दाचं जर चिंतन करायचं झालं तर सर्व लक्षण संग्रहामध्ये वैष्णव शब्दाचं चिंतन करत असताना त्या ठिकाणी त्यांनी काय सांगितली? एक परिभाषा सांगितली की वैष्णव नेमका कुणाला म्हणावं. त्यांनी सांगितलं, विष्णू मंत्र उपासका इति वैष्णवा. जो विष्णूच्या मंत्राचा जो उपासक आहे त्याला त्या ठिकाणी काय म्हणावं? वैष्णव म्हणावं. आता विष्णूच्या मंत्राचा उपासक आहे, विष्णूला काय एक नाव आहे का? हजारो नाव आहेत विष्णू सहस्रनामामध्ये. मग कुणी राम म्हणत असेल, कुणी कृष्ण म्हणत असेल, कुणी हरी म्हणत असेल, कुणी नारायण म्हणत असेल. हरिपाठामध्ये सर्व नामांची चर्चा आलेली आहे. एक नारायण सार जपा. अर्थात जर कुठलंही जरी एक नाव घेतलं तर तो काय होतो? विष्णूचा मंत्र होतो. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा सांगतात की आमच्या गुरुजींकडून आम्हाला जो मंत्र प्राप्त झाला तो रामकृष्ण हरी मंत्रच प्राप्त झाला. रामकृष्ण हरी, मंत्र दिला रामकृष्ण हरी, मंत्र दिला रामकृष्ण बाजी आपुले सांगितले
तुकोबराय सांगतात की आमच्या गुरुजींकडून आम्हाला जो मंत्र प्राप्त झाला तो रामकृष्ण हरी मंत्रच प्राप्त झाला. आणि जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला उपदेश करताना सुद्धा कुठल्या मंत्राचा उपदेश करतात तर रामकृष्ण हरी मंत्राचाच उपदेश करतात. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. म्हणजे तुकोबराय हे काय आहेत? वैष्णव आहेत. आणि आपला संप्रदाय कोणता संप्रदाय तर वैष्णव संप्रदाय आहेत. तुकोबराय सांगतात बाकीच्या मंत्राच्या भानगडीत पडू नका, काय करा फक्त हाच मंत्र जपा. म्हणून विष्णू मंत्र उपासका इति वैष्णवा ही व्याख्या या ठिकाणी काय झाली युक्त ठरली. अजून एक वैष्णव शब्दाचं चिंतन करत असताना एक परिभाषा आली की त्यांनी सांगितलं वैष्णव परंपरा अनुयायी इति वैष्णवा. जो वैष्णव परंपरेचं जो अनुकरण करतो त्याला त्या ठिकाणी काय म्हणावं वैष्णव म्हणावं. मी अगोदरच सांगितलं गाणपत्य परंपरा आहे, शैव परंपरा आहे, शाक्त परंपरा आहे, तसंच वैष्णव परंपरा आहे. आणि या वैष्णव परंपरेचे जे नियम आहेत जो नियम काय करतो काटेकोरपणे पाळतो त्याला त्या ठिकाणी काय म्हणावं वैष्णव म्हणावं. आता वैष्णव परंपरेचे नियम कुठले आहेत तर गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असणं वैष्णवांचं लक्षण आहे. हां, माथ्याला शेंडी असणं वैष्णवांचं लक्षण आहे. वारी करणं वैष्णवांचं लक्षण आहे. एकादशी धरणं वैष्णवांचं लक्षण आहे. कपाळाला उभा गंध लावणं त्याला ऊर्ध्व पुंड्र म्हणतात. हा गंध लावणं वैष्णव. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. 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 गोपी चंदन टिळा. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. हृदय कळवळा वैष्णवाचा. हृदय कळवळा वैष्णवाचा. गोपीचंदन टिळा. तुळशी माळ गळा 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 गोपीचंदन टिळा. गोपीचंदन टिळा तुळशी माळ गळा. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तरी वैष्णवांची लक्षणं आहेत. आणि ज्यांच्या ठिकाणी लक्षणं दिसतात त्यांना त्या ठिकाणी काय म्हणावं वैष्णव म्हणावं. काही काही गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतात आणि त्याला पुढे रुद्राक्ष लावतात. असे एक सज्जन ज्या वेळेस उत्तर प्रदेशामध्ये कुंभाच्या वेळी गेले आणि गेल्याच्या नंतर नदीमध्ये प्रवेश करणार तेवढ्यात एका साधूनं अडवलं आणि विचारलं आप वैष्णव हो या शैव हो. तसं त्या सज्जनानं सांगितलं वैसे तो हम वैष्णव है वैसे शैव भी है. त्या साधूने विचारलं एक आदमी दो कैसे हो सकता है, एक तो आप वैष्णव होंगे नहीं तो शैव होंगे. नहीं बोले हमारे महाराष्ट्र में ऐसा ही चलता है. आपल्या महाराष्ट्रात सगळं चालतं. हरिहरा वेद नाही करुणे वाद एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. खऱ्या अर्थानं जर आपण परप्रांतात जर गेलो पण त्यांची तेवढी समजण्याची काय पाहिजे तयारी तर पाहिजे ना. जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं तुमचं जीवन कसं आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आम्हा विष्णुदासा एकविध भाव नमनो या देव अनिकासी. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आमच्या विष्णुदासांचा एकविध भाव आहे. आम्ही बाकीच्या देवतेला देव सुद्धा म्हणत नाही. महाराज त्याकरता काही उदाहरणं सुद्धा देतात. स्पष्टीकरण करत असताना सांगतात शतखंड माझी होईल रसना जरी या वचना पालटेल
जर माझ्या वचनामध्ये जर तुम्हाला काही द्विधा स्थिती वाटत असेल तर माझी रचना काय होईल? शतखंड होईल. महाराज त्याकरता काही उदाहरण देतात. सर्व लोभे आवडे धन आम्हा नारायण तैशापरी, किंवा पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशापरी. जगद्गुरु तुकोबाराय एवढ्यावर थांबत नाहीत. जगद्गुरु तुकोबाराय देवाला सुद्धा म्हणतात मी तुझा शरणागत आहे, आणि जर मी दुसऱ्या देवतेला जर शरण गेलो तर याची लाज कोणाला वाटेल? तुझा शरणागत शरण जाऊ आणि कासी, तुका म्हणे लाज कोणा एकाने निसी. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात मी तुझा शरणागत आहे, आणि जर मी दुसऱ्या देवतेला शरण गेलो तर याची लाज कोणाला वाटेल? कोणाला वाटायला पाहिजे? विठ्ठल सोपं उदाहरण सांगतो, जरा अलीकडच्या काळातलं सांगतो, राजकारणातलं. ऐका, अनेक लोक काय करतात? पक्ष बदल करत असतात. या पक्षातून त्या पक्षात जातात, त्या पक्षातून त्या पक्षात जातात. मला सांगा, पक्ष सोडणाऱ्याला लाज वाटली पाहिजे की ज्याचा पक्ष आहे त्याला लाज वाटली पाहिजे? कोणाला? सोडणाऱ्याला वाटली पाहिजे. लोक दोघांनाही नाव ठेवतात. ज्याचा पक्ष आहे त्यालाही लोक नाव ठेवतात. म्हणतात काय सोन्यासारखी माणसं पक्ष सोडून चालली, यांना साधी सोपी सरळ माणसं जपता येत नाहीत. ज्यानं सोडलाय त्यालाही लोक नाव ठेवतात. म्हणतात काय यांचं एकीकडे पोटच भरत नाही, घडीत त्या पक्षात घडीत त्या पक्षात. म्हणजे दोघांनाही लाज वाटण्याचा प्रश्न आहे. जगद्गुरु तुकोबाराय देवाला म्हणतात मी तुझा शरणागत आहे, आणि जर दुसऱ्या देवतेला जर शरण गेलो तर दोघालाही लाज वाटेल बरं. पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आम्ही एवढे एकनिष्ठ वैष्णव आहोत, आम्ही कधी तुम्हाला सोडून जाणारच नाही. अजून वैष्णव शब्दाचं चिंतन करत असताना नामदेवरायांचा एक गोड अभंग येतो. नामदेवराय त्या अभंगामध्ये सांगतात की वैष्णव कोणाला म्हणू नये आणि वैष्णव कोणाला म्हणावं. वैष्णव कोणाला म्हणू नये? नामदेवराय सांगतात एखादा कुणी वेदाचं अध्ययन करत असेल तर त्या ठिकाणी तो काय होईल? वैदिक होईल, वैष्णव होणार नाही. वेद अध्ययन करीसी तरी वैदिकीची होसी, परी वैष्णव न होसी अरे जना. एखादा कुणी काय करत असेल? उत्तम प्रकारचं पुराण सांगत असेल तर त्या ठिकाणी तो पुराणिक होईल, वैष्णव होणार नाही. पुराण सांगशील तरी पुराणिकची होसी, परी वैष्णव न होसी अरे जना. एखादा कुणी काय करत असेल? एखादा कुणी उत्तम प्रकारचं गायन करत असेल तर त्या ठिकाणी तो गायक होईल, वैष्णव होणार नाही. गायन करीसी तरी गायकची होसी, परी वैष्णव न होसी अरे जना. एखादा कुणी कर्माचं आचरण करत असेल तर त्या ठिकाणी तो कर्मठ होईल, वैष्णव होणार नाही. कर्म आचरिसी तरी कर्मठची होसी, परी वैष्णव न होसी अरे जना. एखादा कुणी काय करत असेल? तीर्थयात्रा करत असेल तर त्या ठिकाणी तो कापडी होईल, वैष्णव होणार नाही. तीर्थयात्रा करीसी तरी कापडीची होसी, परी वैष्णव न होसी अरे जना. मग नामदेवरायांना विचारलं नेमकं वैष्णव म्हणायचं तरी कुणाला? त्यावेळेस नामदेवराय सांगतात जर तुम्ही केशवाचं विठ्ठलाचं जर नाव घेतलं तरच त्या ठिकाणी तुम्ही वैष्णव होणार. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. अति सर्व काळ मंत्र हा जपावा, सर्व काळ हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे माना. मंत्र हा जपावा सर्वदा, मंत्र हा जपावा सर्वदा. लगती सायाचा तारा, लगती सायाचा तारा. रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. मी अभंग सांगत होतो नामदेवरायांचा. नामदेवराय त्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात नामा म्हणे नाम केशवाचे गेसी, तरीच वैष्णव होसी रे जना. नामदेवराय सांगतात तुम्ही जर केशवाचं विठ्ठलाचं पांडुरंगाचं जर नाव घेतलं तरच त्या ठिकाणी तुम्ही काय होणार? वैष्णव होणार, अन्यथा तुम्ही वैष्णव होणार नाहीत. विठ्ठल आता
सगळी लक्षणं मी तुमच्या समोर मांडली, पण यातलं नेमकं खरं लक्षण कुठलंय? शास्त्रीय दृष्ट्या लक्षण करत असताना ते निर्दुष्ट व्हावं लागतं आणि ते लक्षण निर्दुष्ट होण्याकरिता 3 दोषानं रहित असावं लागतं. 3 दोष कुठले आहेत? तर अव्याप्ती, अतिव्याप्ती आणि असंभव. या 3 दोषारहित जे लक्षण केलं जातं त्याला निर्दुष्ट लक्षण म्हणतात. आणि शास्त्रामध्ये निर्दुष्ट लक्षण व्हावं लागतं. निर्दुष्ट लक्षण होण्याकरिता काय लागतं? 3 दोषारहित लक्षण असावं लागतं. त्यामध्ये शास्त्रामध्ये एक उदाहरण दिलं जातं. कशाचं? तर गायीचं. गाय म्हणजे नेमकं काय? नेहमी प्रश्न विचारला जातो, गाय म्हणजे नेमकं काय? व्हॉट इज दिस काऊ? असा प्रश्न विचारल्याच्या नंतर एक जण उठला आणि म्हटला, थांबा, मी काय करतो? गायीचं योग्य ते लक्षण करतो. आणि त्यानं गायीचं लक्षण करत असताना केलं यथा कपिलत्वम गोत्वम. त्यानं गायीचं लक्षण करत असताना केलं की जी काळी असते तिला गाय म्हणतात. आता साधारणतः त्याच्या घरी काय असेल? काळी गाय असेल, म्हणून त्यानं गायीचं लक्षण करताना केलं जी काळी असते तिला गाय म्हणतात. आता मला सांगा, पांढऱ्या गायी नसतात का हो? असतात. तांबड्या गायी असतात का? काळ्या पांढऱ्या मिक्स असतात का? हो, असतात. हे लक्षण काय झालं? फक्त काळ्या गायीच्या ठिकाणी बसलं, अन्य गायीवर ते लक्षण काय झालं? पोहोचलं नाही, कमी पडलं, म्हणून अव्याप्त नावाचा दोष लागला. दुसरा दोष सांगितला. दुसरा उठला, म्हटला, थांबा, मी काय करतो? गायीचं योग्य ते लक्षण करतो. त्यानं गायीचं लक्षण करत असताना केलं यथा शृंगित्वम गोत्वम. जिला शिंग असतात तिला काय म्हणतात? गाय म्हणतात. आता मला सांगा, बैलाला शिंग नसतात का? असतात. मग बैलाला काय म्हणायचं का हो? म्हशीला काय असतात? शिंग असतात. म्हशीला काय म्हणायचं का हो? नाही. गेंड्याला एक का होईना काय असते? शिंग असते. मग गेंड्याला काय म्हणायचं का हो? सशाला काय असतात? हाय तर जागे येत. म्हणजे ज्यांना शिंग असतात त्यांना जर गाय म्हटलं तरी काय झालं? जास्तच फपाट पसारा झाला ना. अन्य प्राण्यावर त्याची अति प्रमाणात व्याप्त झाल्यामुळं त्या ठिकाणी अतिव्याप्ती नावाचा दोष लागला. मग तिसरा म्हटला, थांबा, आता तुम्ही दोघेही थांबा, मी काय करतो? गायीचं योग्य ते लक्षण करतो. त्यानं गायीचं लक्षण करत असताना सांगितलं यथा एक शफलत्वम गोत्वम. त्यानं गायीचं लक्षण करत असताना सांगितलं जिला पायाला एक खुर असतं तिला गाय म्हणतात. आता तुम्ही सर्वजण शेतकरी आहेत, बरोबर ना? का बागायतदार आहेत? शेतकरी. बागायतदारी जरी असले तरी गाय प्रत्येकाच्या घरी असते, आहे ना? हो. मग गायीच्या पायाला किती नखे असतात हो? गायीच्या पायाला किती नखे असतात? 2 असतात. एक कोणाला असते? घोड्याला आणि गाढवाला. गायच्या ठिकाणी किती नखे असतात? 2 असतात. यानं जे लक्षण केलंय ते गायच्या ठिकाणी बिलकुलच बसत नाही. मग हे लक्षण काय झालं? अन्य प्राण्यावर त्याची काय झाली? व्याप्ती झाल्यामुळं या ठिकाणी गायच्या ठिकाणी हे लक्षण न संभवल्यामुळं या ठिकाणी असंभव नावाचा दोष लागला. मग अव्याप्त, अतिव्याप्ती आणि असंभव या 3 दोषारहित जे लक्षण केलं जातं त्याला निर्दुष्ट लक्षण म्हणत असताना वैष्णवांची एवढी सगळी लक्षणं केली, पण यातलं नेमकं वैष्णवांचं निर्दुष्ट लक्षण कुठलंय? तेच जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या वैष्णव तो जया, वैष्णव तो जया, वैष्णव
संपूर्ण माया देवावर आहे त्याला त्या ठिकाणी काय म्हणा, वैष्णव म्हणा. आवाज थोडा मोकळा सोडा. विठ्ठल विठ्ठल ज्याचं संपूर्ण प्रेम कशावर आहे तर देवावर आहे. अवघी देवावरी माया, या ठिकाणी माया शब्द आलाय. आता सर्व वेदांत श्रवण करणारी मंडळी आहे, मोठमोठी विद्वान मंडळी आहे. माया म्हटल्याच्या नंतर सातत्यानं काय असतं, ब्रह्म माया सातत्यानं चिंतन चालू असतं. मग माया कुणाला म्हणतात, जिला सद म्हणता येत नाही, जिला असद म्हणता येत नाही, जिला सद असद म्हणता येत नाही. मग त्या मायेला काय म्हणायचं, सत का म्हणता येत नाही तर ते सांगतात की ब्रह्माचं अधिष्ठानाचं ज्ञान झाल्याच्या नंतर ती टिकत नाही म्हणून तिला सद म्हणता येत नाही. मग म्हटले असद म्हणा. असद का म्हणता येत नाही, कार्यरूपाने संपूर्ण जगताची प्रतीती येते म्हणून तिला असद म्हणता येत नाही. मग म्हटले सद असद म्हणा. सद असद का म्हणता येत नाही तर सांगितलं दोन्हीही विरोधी गुणधर्म एका अधिकरणात एका अधिष्ठानात राहू शकत नाहीत म्हणून काय म्हणता येत नाही, सद असद म्हणता येत नाही. मग ब्रह्माच्या भिन्न आहे का अभिन्न आहे हो, भिन्नही म्हणता येत नाही अभिन्नही म्हणता येत नाही. मग विलक्षण आहे का तद्विलक्षण आहे तेही म्हणायला जमत नाही. मग म्हणले सांग म्हणा असांग म्हणा. सांग शब्दाचा अर्थ आहे सावयव, असांग शब्दाचा अर्थ आहे निर्वयव. सावयव निर्वयव म्हणायला चालत नाही. मग त्या मायेला नेमकं म्हणायचं तरी काय तर शास्त्रकार एक शब्द वापरतात, काय, महाभूता अनिर्वचनीय रूपा. जी महाभूत अनिर्वचनीय रूप आहे तिला काय म्हणतात, माया म्हणतात. विठ्ठल ही झाली वेदांतातील माया. हाही अर्थ आपल्याला इथं अपेक्षित नाही. आणखीन एक अर्थ माया शब्दाचा काय होतो, भगवंताची शक्ती, भगवंताचं सामर्थ्य, भगवंताची ताकद असा देखील काय होतो माया शब्दाचा अर्थ होतो. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये ज्या वेळेस कुणाला अर्जुनाला शोक निर्माण झाला होता त्यावेळेस राजा धृतराष्ट्र संजयाचा संवाद चालू असताना राजा धृतराष्ट्र म्हणतात याच्या अगोदर जे विराटाचं युद्ध झालं होतं त्या विराटाच्या युद्धामध्ये देखील अर्जुनाच्या समोर हेच युद्ध होते. कुठले युद्ध होते हो, द्रोणाचार्य होते, कृपाचार्य होते, अश्वत्थामा होता. त्यावेळेस त्याला शोक निर्माण झाला नाही आणि आत्ता का बरं शोक निर्माण झाला असा राजा धृतराष्ट्राचा प्रश्न अद्यावृत धरून ज्ञानोबा त्यावर विश्लेषण करत असताना सांगतात, हे आदि पुरुषाची माया ब्रह्मे याही नयेची आया म्हणून बुलविला एके राया संजय म्हणे. त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची माया असा त्या ठिकाणी अर्थ घ्यायचा. हे आदि पुरुषाची माया, या ठिकाणी जो माया शब्द आलाय ना त्याचा काय अर्थ होतो, भगवंताची शक्ती, भगवंताचं सामर्थ्य असा त्या ठिकाणी अर्थ होतो. हाही अर्थ आपल्याला इथं अपेक्षित नाही. तर आपल्याला इथं माया शब्दाचा अर्थ सरळ सरळ काय करायचा आहे तर प्रेम करायचा आहे. कारण देव काय असतो, प्रेमाचा भुकेलेला असतो. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. हाती दुष्काळ आयाला, हाती दुष्काळ चालला थोर प्रेमाचा, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. हाची दुष्काळ तयाला. अर्थात भगवंताला काय प्रिय असतं, प्रेम प्रिय असतं. आपणही प्रेम करतो. एखाद्या जर व्यक्तीवर प्रेम केलं तर त्याला शब्द प्राप्त होतो मोह. एखाद्या जर वस्तूवर प्रेम केलं तर त्याला शब्द प्राप्त होतो आसक्ती. आणि तेच प्रेम जर देवावर केलं तर त्या ठिकाणी काय होतं, त्याला संज्ञा प्राप्त होते भक्ती. अर्थात हे जर देवावर प्रेम केलं तर ती भक्ती होते. आणि कसं देवावर प्रेम करावं, डोळ्यानं जर काय पाहायचं असेल तर भगवंताचं रूप पाहावं, कानाने जर काय ऐकायचं असेल तर भगवंताची कीर्ती ऐकावी, मुखाने जर काय बोलायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण करावं. एवढंच नाही तर जागृतीमध्ये तर भगवान परमात्म्याची साधना करतात पण ते स्वप्नामध्ये सुद्धा काय करतात, भगवान परमात्म्याचं स्मरण करतात. जागृती स्वप्नी जागृती स्वप्नी, जागृती स्वप्नी, पांडुरंग धामी पांडुरंग मारी, जागृती स्वप्नी पांडुरंग
जागृती स्वप्ने पांडुरंग. हा, जागृतीमध्ये आपण बळजबरी नामस्मरण करू शकतो, पण स्वप्नामध्ये करू शकतो का हो? आता कीर्तन सुटल्याच्या नंतर कुठं जायचंय, कुणाला भेटायचंय, हे आपण काय करू शकतो, ठरवू शकतो, बरोबर ना? पण स्वप्नामध्ये मला अमक्याला भेटायला जायचं, जाऊ शकता का हो? जाऊ शकता? नाही ना जाऊ शकत. स्वप्नामध्ये मी अमकं काम करेन, करू शकता का हो? नाही. आता आपल्याला स्वप्न काय पडतं ते इथं सांगायची जागा नाही. विडाला अर्थात ते भगवान परमात्म्याचं स्मरण जागृतीत करतात, पण स्वप्नामध्ये सुद्धा करतात. जागृती स्वप्ने पांडुरंग एवढे एकनिष्ठेने करतात. त्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये प्रस्तावनेमध्ये एक सुंदर श्लोक आलाय. त्या ठिकाणी ते सांगतात की आमच्या जीवनामध्ये एकच शास्त्रप्रमाणे. कुठलं शास्त्रप्रमाणे? एकम शास्त्रम देवकी पुत्र गीत मेको देवो देवकी पुत्र एव एको मंत्रस्तस्य नामानि यानि कर्माप्येकम तस्य देवस्य सेवा. त्या ठिकाणी ते सांगतात की आमच्या जीवनात एकच शास्त्रप्रमाणे. कुठलं शास्त्रप्रमाणे? तर एकम शास्त्रम देवकी पुत्र गीत. देवकी पुत्र गीत अर्थात श्रीमद भगवद्गीता. आमच्या जीवनामध्ये देव सुद्धा एकच आहे. कुठला देव आहे हो? एको देवो देवकी पुत्र एव. देवकी पुत्र अर्थात भगवान श्रीकृष्ण हाच फक्त आमच्या जीवनातला काय परमात्मा आहे. आमच्या जीवनातला मंत्र सुद्धा एकच आहे. एको मंत्र तस्य नामानि यानि. एक मंत्र तस्य नामानि यानि. इथं काय? एक मंत्र एक वचन आहे आणि पुढे यानी नामानी काय? अनेक वचन आहे. मग भगवान परमात्मा एकच आहे, पण त्याला नावं मात्र किती आहेत? अनेक आहेत. म्हणून काय? अनेक वचने. हा, त्यातलं कुठलं जरी नाव घेतलं तर तो आमच्या जीवनातलं काय एक मंत्र आहे. आणि आमच्या जीवनातलं काय कर्म सुद्धा एकच आहे. कर्म अपि एकम तस्य देवस्य सेवा. त्या ठिकाणी फक्त भगवान परमात्म्याची सेवा काय हेच आमच्या जीवनातलं कर्म आहे. याला म्हणतात अवघी देवावरी माया. विठ्ठल असं सर्वांगानं काय करणं? देवावर प्रेम करणं. अहो, साधू संतांनी तुम्हाला उपदेश केलं ते काय त्याप्रमाणे जगले नाहीत का हो? जगद्गुरु तुकोबरायांचं उदाहरण जर पाहायचं झालं तर जगद्गुरु तुकोबराय स्वतःच्या पत्नीला अर्थात जिजामातेला उपदेश करत असताना सांगतात, नको चिंता करू वस्त्राया अन्नाची माऊली या मुची पांडुरंग. जगद्गुरु तुकोबराय जिजामातेला सांगतात, अन्न वस्त्राची तू काय करू नको, चिंता करू नको. तो देणारा आहे, तो आपल्याला काय नाही उपाशी मारणारा नाही. पण जिजामाता हट्ट करायच्या, तुम्ही काहीतरी व्यापार करा, त्यातून आपल्याला 2 पैसे मिळतील. घरामध्ये पीठ नाही, पिठाला मीठ नाही, मिठाला पीठ नाही, काहीतरी काय करा, व्यापार करा. मग जगद्गुरु तुकोबरायांनी एकदा व्यापार केला होता. कशाचा हो? मिरच्याचा व्यापार केला होता. मिरच्या घेऊन जगद्गुरु तुकोबराय खोपोलीपर्यंत गेले. आता भाजी मंडईत गेल्याच्या नंतर व्यापारी लोक किती हुशार असतात मी इथून सांगायची गरज नाही. व्यापाऱ्याकडे जर गेलं एक गिराईक, ते बरोबर काटा करतात. कुणाचा? मलाचा का? मला वाटलं गिराईकाचा काटा करतात. विठ्ठल गिराईकाचा का मालाचा आहे तुम्ही ठरवा. पण जगद्गुरु तुकोबरायांचं सातत्यानं नामस्मरण चालू. लोकांनी पाहिलं कुणीतरी भोळे व्यापारी आलेत. मग लोक काय करू लागली, माल घेण्याकरता येऊ लागली. जगद्गुरु तुकोबरायांचं सातत्यानं मुखामधून श्री विठ्ठल नामस्मरण चालू. लोक यायची, मिरच्या घ्यायची. पहिल्या काळात तराजू होते. मग जरी मिरच्याचं पारडं जरी खाली गेलं आणखीन बुचकुली भरून घ्यायचे आणि टाकायचे. जगद्गुरु तुकोबराय म्हणायचे, घ्या, काही अडचण नाही. असं करता करता काही लोकांनी उधार मागायला सुरुवात केली. जगद्गुरु तुकोबरायांनी उधार देखील दिल्या. दुसऱ्या दिवशी भगवान परमात्म्याने ते वसूल केलं. आपणा सर्वांना कथा भाग माहितीये. मला सांगायचं एवढंच आहे, जगद्गुरु तुकोबरायांनी व्यापार केला, पण जगद्गुरु तुकोबरायांच्या डोक्यामध्ये फक्त परमार्थच होता. विठ्ठल सगळ्या संत महात्म्यांची हीच उदाहरणं आहेत. गोरोबा काका गाडगे मडके घडवत असताना सुद्धा काय करायचे, भगवान परमात्म्याचं स्मरण करायचे. सावता महाराज ज्या वेळेस शेतात काम करायचे त्यावेळेस काय करायचे, भगवंताचाच धावा करायचे, भगवंताचं स्मरण करायचे. म्हणून तर त्यांना कांदा मुळा भाजीमध्ये काय भेटलं होता, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा
माझे अवघे विठाय माझे अवघे विठाय माझे अवघे विठाय माझे सुना मिरची कोठा मिरे अवघा झाला माझा हरी अवघा झाला माझा हरी कांदा मुळा भाजे कांदा मुळा भाजे कांदा मुळा भाजे अवघे विठाय माझे अवघे विठाय माझे अवघे विठाय माझे अवघे विठाय कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. हा सावता महाराजांच्या बाबतीत झालं. नरहरी महाराज गडू फुंकत असताना सुद्धा काय करायचे? भगवान परमात्म्याचं स्मरण करायचे. अर्थात वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. संपूर्ण काय होतं त्यांचं? देवावर काय होतं? प्रेम होतं. मग असे जे वैष्णव असतात ते कशाला जीवनात प्रमाणभूत मानत नाहीत? तेच अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये नाही अनेक प्रमाण नाही अनेक प्रमाण नाही अनेक प्रमाण नाही अनेक प्रमाण तन तन तृण तन 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 तृण तन नाही अनेक प्रमाण नाही अनेक नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन. ते कुठल्या कुठल्या गोष्टीला प्रमाण मानत नाही? तर 3 गोष्टी सांगितल्या. ते तनाला प्रमाण मानत नाहीत. तन अर्थात देहाला प्रमाण मानत नाहीत. दुसरी गोष्ट सांगितली नाही अनेक प्रमाण तन धन. धन अर्थात वित्ताला प्रमाण मानत नाहीत. तिसरी गोष्ट सांगितली काय? जन. जनाला प्रमाण मानत नाहीत. कशा समान मानतात? तर तृणासारखं मानतात, अर्थात गवतासारखं मानतात. आता देहाला का प्रमाण मानत नाही? तर जगद्गुरु तुकोबारायांचा एक गोड अभंग आहे. त्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भक्तांची देहाविषयीची उदासता सांगतात. भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारुने. त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात भक्त कसे असतात? देहाविषयी उदास असतात. आता उदास शब्दाचा अर्थ काय होतो बरं? उदास शब्दाचा अर्थ काय होतो? त्या देहावर जास्त प्रेमही नसणं आणि त्या देहाचं जास्त द्वेषही न करणं. त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात? न्यूट्रल म्हणतात. त्याविषयी जास्त आसक्ती न ठेवणं आणि त्याचा जास्त तिरस्कारही न ठेवणं. काही लोकांचं देहावर मोठं प्रेम असतं, बरोबर ना? विशेषतः महिलांचं, बरोबर का? ज्या लोकांचं देहावर मोठं प्रेम आहे ती जर लोक ओळखायची झाली ना, जी लोक बऱ्याच वेळा दिवसातून आरशासमोर जातात ना, समजायचं देहावर मोठं प्रेम आहे. काही लोक काय करतात? देहाचा तिरस्कार करतात. तिरस्कार करणारी माणसं कशी ओळखायची? जे व्यसनाच्या आहारी गेलेत ना, समजायचं देहाची वाट लावायला निघलेत. दारू गांजा मत पियारो अक्कल गुंग हो जाती है अपने पदर का दाम खर्च कर मुंह में मक्खी आते. जे व्यसनाचे आहारी लागलेत समजायचं देहाची वाट लावले. आपल्याला देहाचा तिरस्कारही करायचा नाही आणि देहावर प्रेमही करायचं नाही, मधला मार्ग आहे. तुकोबारायांचं एक नाट गोड आहे. त्या नाटामध्ये जगद्गुरु तुकोबाराय काय सांगतात? देहाचे दोषही दाखवतात आणि गोडवेही गायतात. शरीर दुःख रा
पवित्रेची थार नाही अपवित्र शरीर ऐसे. त्याच्या खालच्या चरणात सांगतात शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घुसले, शरीर साध्य होय केले परब्रह्म. खऱ्या अर्थानं जर पाहायचं झालं तर पहिल्या चरणामध्ये काय सांगितले, दोष दाखवले. दुसऱ्या चरणामध्ये गोडवे गायले. तिसऱ्या चरणामध्ये परत दोष दाखवले. चौथ्या चरणामध्ये परत गोडवे गायले. आणि शेवटला जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं शरीर चांगलं आहे का वाईट आहे याच्या भानगडीत पडू नका, ते आपल्याला प्राप्त झालंय ना. शरीर ओखटे ना चांग, तुका म्हणे वेग करा हरिभजने. खऱ्या अर्थानं ते आपल्याला प्राप्त झालंय ना, तर त्याचा भगवत प्राप्ती करता वापर करून घ्या. विठ्ठल एक गुरुवरांच्या मुखातून ऐकलेलं दृष्टांत आहे. एक कुणीतरी बार्शीचे जोगा परमानंद साधू होते आणि ते काय करायचे, त्यांचा रोज नित्यनेम होता. भगवंताच्या मंदिरात जायचे, भगवंताच्या मंदिरात गेल्याच्या नंतर गीतेचा एक श्लोक वाचायचे आणि दंडवत घालायचे. एक श्लोक वाचायचे आणि दंडवत घालायचे. पूर्ण त्या मंदिराला प्रदक्षिणा करायचे आणि नंतर भगवंताच्या मूर्तीसमोर यायचे. मूर्तीसमोर आल्याच्या नंतर ती साक्षात भगवंताची मूर्ती त्यांच्यासोबत काय व्हायची, रोज बोलायची. आणि खऱ्या अर्थानं अशा स्वरूपाचं त्यांचं काय होतं, रोज चिंतन होतं. आणि एक दिवस असं रस्त्यानं जात असताना तिथला एक राजा चालला होता. राजानं पाहिलं कोणीतरी साधू महात्मे दिसत आहेत, त्यांच्या अंगावरचे काय आहेत, कपडे फाटलेले आहेत. त्यांना काय सांगितलं, प्रधानजीला सांगितलं त्यांना चांगले भरजडीत काय करा, वस्त्र द्या. आणि ते वस्त्र त्या प्रधानजीने त्यांना दिले. ते वस्त्र त्यांनी परिधान केले आणि दुसऱ्या दिवशी आपल्या नित्यनेमाप्रमाणे मंदिरात आले. मंदिरात आल्याच्या नंतर भगवद्गीतेचा श्लोक वाचला. पण श्लोक वाचल्याच्या नंतर दंडवत घालणार तेवढ्यात एक मनामध्ये काय झाला, थोडासा संकोच निर्माण झाला. म्हटले काय आहेत, कपडे नवीन आहेत, काय होतील, खराब होतील, एवढा थोडासा संकल्प मनामध्ये आला. आणि काय झाला, दंडवत घातलं. असा विकल्प मनामध्ये आल्याच्या नंतर पण त्यांनी काय दंडवत घालायचं सोडलं का हो, दंडवत सोडलं नाही. श्लोक वाचला, दंडवत घातलं, श्लोक वाचला, दंडवत घातलं. पूर्ण परिक्रमा मंदिराला झाली. आणि मंदिराला परिक्रमा झाल्याच्या नंतर कुठं आले, ते भगवंताच्या मूर्तीसमोर आले. पण त्या दिवशी भगवंताची मूर्ती त्यांच्या समोर काय बोल ना. मग भगवंताची मूर्ती आपल्या समोर का बोलत नाही, भगवान परमात्मा आपल्यासोबत का बोलत नाही, त्यांच्या चूक लक्षात आली. आपल्या मनामध्ये काय झाला होता, विकल्प झाला होता. सूक्ष्म विकल्प झाल्यामुळं काय करत नाही, भगवान परमात्मा बोलत नाही. मंदिराच्या बाहेर आले. बाहेर आल्याच्या नंतर एक शेतकरी कुणीतरी शेतीचा अवजार घेऊन शेतात चालला होता. त्याला थांबवलं. आपली दोन्ही पाय काय केली, त्या शेतीच्या अवजाराला बांधली आणि बैलांना हाकललं. बैल उधळली. त्यांच्या अंगावरची कपडे तर फाटली, पण त्यांच्या अंगाच्या चिंधड्या व्हायला लागल्या. भगवान परमात्म्यानं धाव घेतली, त्या बैलांना थांबवलं. आणि थांबवल्याच्या नंतर त्या जोगा परमानंदांना जवळ घेतलं आणि विचारलं काय केलं हे जोगा. त्यावेळेस त्यांचं एक वाक्य आहे. काय वाक्य, या देहामुळं तुझ्यात आणि माझ्यात काय झाला, अंतर पडला. म्हणून जे संत महात्मे असतात ते देहाला प्रमाण मानत नाहीत. विठ्ठल देहाला प्रमाण मानत नाहीत ही गोष्ट कळली. दुसरी गोष्ट सांगितली, धनाला प्रमाण मानत नाहीत. धनाला का बरं प्रमाण मानत नाहीत, जगद्गुरु तुकोबराय एका अभंगामध्ये सांगतात, तुका म्हणे धन धनासाठी देते प्राण. कुणी कुणी लोक काय करतात, धनासाठी प्राण देतात. आणि काही काही माणसं धनासाठी प्राण घेतात सुद्धा. म्हणजे धन इतकं काय वाईट, पण वाईटच आहे का हो धन, धन चांगलं नाही का हो. जगद्गुरु तुकोबराय धन बी कमवण्याकरिता सांगतात ना. काय सांगतात जगद्गुरु, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. जगद्गुरु तुकोबराय सांगतात धन कमवा, पण कसं कमवा, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उत्तम व्यापारानं उत्तम व्यवहारानं ते धन कमवा. आणि ते खर्च करत असताना कसं करा, उदास अंतकरणानं ते खर्च करा. मग उदास अंतकरणानं कसं खर्च करायचं, दान करायचं. कसं दान करायचं, सात्विक दान करायचं. भगवान परमात्म्यानं 17व्या अध्यायामध्ये सात्विक दानाची व्याख्या सांगितली. देशे काले पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम. त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं सांगितलं की जे देश काल पात्र पाहून दिलं जातं त्याला काय म्हणतात, सात्विक दान म्हणतात. भगवान परमात्म्यानं काय सांगितलं, दान कसं करावं सांगितलं. पण जे दान करायचं ते मिळवावं कसं,
ज्ञानोबराय सुंदर सांगतात. तरी स्वधर्मा आतोते जे जे मिळेल आपण याते ते ते दिजे बहुते सन्मान योगे. जे मिळवायचंय ते स्वधर्मानं कमवलेलं असावं आणि ते देत असताना कसं सन्मानपूर्वक दिलं जावं. त्यावेळेस ते काय होतं सात्विक दान ठरतं. जर तुम्ही 2 नंबरने पैसा कमावला आणि सप्त्यात पंगत घातली सात्विक दान होईल का हो? नाही होणार. शास्त्रकार सांगतात जर तुम्ही अन्याय मार्गाने जर धन कमवलं तर ते 10 वर्ष राहतं, 11व्या वर्षी समूळ विनाश पावतं. शास्त्रकार काय सांगतात? अन्याय उपार्जितम धनम 10 वर्षाणि तिष्ठती प्राप्तेचे 11 वर्षे समूलस्य विनश्यते. शास्त्रकार सांगतात अन्याय मार्गाने धन कमवलं 10 वर्ष राहतं, 11व्या वर्षी ते नाश पावतं. मग याचा अर्थ असा झाला की धन कमवत असताना कसं कमवावं? जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. पण हा उपदेश कुणाला आहे? तर जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे. पण जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात काय सांगतात? तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. आश्रम शब्दानं या ठिकाणी कुठला आश्रम घ्यायचा आहे? गृहस्थ आश्रम घ्यायचा आहे. 4 आश्रम सांगितले आपल्या धर्मामध्ये. एक ब्रह्मचारी आश्रम, दुसरा गृहस्थी, तिसरा वानप्रस्थ आणि चौथा संन्याशी. त्यातील 3 आश्रमाला धन कमवण्याचा अधिकार नाही, फक्त गृहस्थ आश्रमी पुरुषाला धन कमवण्याचा अधिकार आहे. म्हणून त्यानंही कमवताना ते सात्विकरित्या कमवावं. पण संत महात्मे असतात ते धनाला प्रमाण मानत नाही. ते सांगतो भजन करा विठ्ठल संस्थेतील गुरुवारांच्या मुखातून ऐकलेली कथा आहे. ज्या वेळेस जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली त्यावेळेस स्थापन केल्याच्या नंतर एक मोठा सप्ताहाचं आयोजन केलं होतं. आणि सप्ताहाचं आयोजन केल्याच्या नंतर काल्याच्या दिवशी एक नाशिकचे कोणतरी शेठजी एक चांदडी रुपयाची पेटी घेऊन काय केले आळंदीत आले. आळंदीत आल्याच्या नंतर मग काल्याचं कीर्तन वगैरे सगळं झालं, पंक्ती वगैरे सगळ्या झाल्या आणि जोग महाराज ज्यावेळेस खोलीत आले, खोलीत आल्याच्या नंतर ती चांदडी रुपयाची पेटी घेऊन ते शेठजी जोग महाराजांच्या खोलीत आले. जोग महाराजांच्या खोलीत आल्याच्या नंतर जोग महाराजांचं दर्शन घेतलं आणि म्हटले बुवा ही चांदडी रुपयाची पेटी काय तुम्हाला देण्याकरिता मी आणलेली आहे. जोग महाराजांनी सांगितलं आपला सप्ताह आता झालेला आहे, आता काय याची आवश्यकता नाही, तुमचं तुम्ही परत घेऊन जावा. नाही म्हटले तुम्हाला देण्याकरिता सप्ताहाला देण्याकरिताच आणली होती, पण आता सप्ताह जरी झाला असला मला यायला थोडासा उशीर झाला, पण तरीही काय करा ही तुमच्याकडे राहू द्या, तुम्हाला भविष्यात कधी कामं पडेल. जोग महाराजांनी ती सक्त नाकार दिल्याच्या नंतर त्या शेठजीने एक वाक्य वापरलं. म्हटले बुवा एवढी चांदडी रुपयाची पेटी देणार तुम्हाला कोणी भेटणार नाही. त्यावेळेस जोग महाराजांनी त्याला प्रत्युत्तर देत असताना सांगितलं की अशी चांदडी रुपयाची पेटी देणारी तुझ्यासारखे हजारो भेटतील, पण तो लाथळणारा मात्र भेटणार नाही. विठ्ठल अशा स्वरूपाचे काय असतात संत महात्मे धनाविषयी आसक्ती धरत नाही. जगद्गुरु तुकोबरायांचा आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर आणा. ज्यावेळी छत्रपती शिवरायांनी जगद्गुरु तुकोबरायांकरता काय पाठवला होता? नजराणा पाठवला होता. त्यावेळी जगद्गुरु तुकोबरायांचे काय वाक्य होते? हे तो बाऱ्या तान पडे, हे तो बाऱ्या तान पडे, हे तो बाऱ्या तान पडे, हे तो बाऱ्या तिवटा छत्री भावे, हे तो बाऱ्या तान पडे, हे तो बाऱ्या तान पडे. छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. जगद्गुरु तुकोबाराय सांगितले याची आम्हाला काय नाही आवश्यकता नाही. जगद्गुरु तुकोबाराय कधी छत्रपती शिवरायांकडे गेले नाही. छत्रपती शिवाजी महाराज काय करायचे? जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनात येऊन बसायचे आणि ती कीर्तनातली अवस्था जगद्गुरु तुकोबारायांची छत्रपती शिवरायांनी पाहिली. त्यांनी सांगितलं आता मला काय करायचं नाही, राज्य करायचं नाही, हे संपूर्ण राज्य तुमच्या चरणी काय करतो? समर्पित करतो, मलाही तुमच्या सोबत राहायचंय. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय काय होते? दूरदृष्टीचे होते. म्हटले आमचं काय आहे?
भक्ती करणं हे आमचं कार्य आहे. पण जसं भक्तीच्या सीमारक्षणाचं कार्य आमचं आहे तसं या भौतिक सीमारक्षणाचं कार्य तुमचं आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी छत्रपती शिवरायांना उपदेश केला. म्हटले राज्य कुणाचं आहे? म्हटले तुमचंच आहे. मग तुम्ही कोण आहात? म्हटले मी सेवक आहे. मग सेवके सांगितले काम, सेवके करावे सांगितले काम. हा, मग जगद्गुरु तुकोबरायांनी छत्रपती शिवरायांना सांगितलं की हे राज्य भगवंताचं आहे. हा, वारकरी संप्रदायाचा भगवा ध्वज छत्रपती शिवरायांच्या हातात जगद्गुरु तुकोबरायांनी दिला आणि सांगितलं ह्या ध्वजाचं राज्य समजून राज्य करा. उगाच नाही कोणी इतिहास घडवत. हा, इतिहास घडवण्याकरिता काय असावे लागतात? महात्मेच असावे लागतात. विठ्ठल अर्थात संत महात्मे काय करतात? धनाला किंमत देत नाहीत. हा, देहाला देत नाहीत, धनाला देत नाहीत. आता काय राहिलं? जनाला किंमत देत नाही. जनाला का किंमत देत नाही? तो जगद्गुरु तुकोबरायांचं उदाहरण पहा. जगद्गुरु तुकोबराय काय उगाच जात नव्हते. भामचंद्रावर, घोराडेश्वरवर, भंडाऱ्यावर लोकांपासून काय करीत होते? अलिप्त जाऊन भगवंताचं चिंतन करत होते. हा, जगद्गुरु तुकोबरायांच्याच बाबतीत नाही तर सगळ्या संत महात्म्यांच्या बाबतीत ज्याला साधना करायचंय त्यानं काय करावं? जनसमुदायाचा त्याग करावा. संस्थेची जर गुरुवर्य पाहिली, अलीकडच्या काळात बरेच लोक काय करतात? शिष्य परिवार बरोबर घेऊन चालतात. पण संस्थेचे एक एक महात्मे गुरुवर्य पाहिले की त्यांच्यासोबत एवढा शिष्य परिवार पाहिजे होता, पण ते चालत असताना एकटे चालतात. कुठं घर नाही, कुठं दार नाही, संस्थेतच राहतात. आणि संस्थेकरता संस्थेतील विद्यार्थ्यांकरता त्यांचं जीवन कसं आहे? समर्पित आहे. शांती ब्रह्म बाबा किती शिष्य परिवार असेल, किती विद्यार्थी घडवले असतील, पण कसल्याही प्रकारचा जनसमुदाय गोळा न करता एकटे राहतात. कधी बाबांकडे जा, कधी बाबा आनंदात दिसतात. त्यांच्या चैतन्यामध्येच ते काय असतात? विलीन असतात. विठ्ठल संत महात्मे असतात ते काय करत नाहीत तर ते धनाला प्रमाण मानत नाहीत, ते देहाला प्रमाण मानत नाहीत, ते कशाला अजून जनाला प्रमाण मानत नाही. कशा समान मानतात? तर तृणासमान मानतात. अर्थात गवताप्रमाणे मानतात. त्यांना काडीची किंमत देत नाहीत. आणखीन वैष्णवांची काय लक्षणं आहेत? आणखीन वैष्णवांची वृत्ती कशी आहे? अभंगाच्या तरी ते काय करत नाहीत? आपल्या नियमापासून बाजूला जात नाहीत. कितीही संकट आले तरी ते आपल्या नियमापासून काय करत नाहीत? बाजूला जात नाहीत. आता जगद्गुरु तुकोबरायांचं उदाहरण घ्या. जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा बुडवला, पण जगद्गुरु तुकोबरायांनी काय केलं? सोडून दिला का हो गाथा? त्यांच्या जागी जर एखादा हळवा व्यक्ती असता तर त्यानंच इंद्रायणीत उडी टाकली असती, त्यानंच गाथेच्या अगदी अपरजीवन संपवलं असतं. पण नाही, जगद्गुरु तुकोबरायांनी जे काम हाती घेतलं होतं त्या आयुष्यभर सोडलं नाही. ज्ञानोबरायांचं उदाहरण घ्या. आपल्याकडे आता वेळ कमी राहिलेला आहे, त्यामुळे सरळ सरळ अभंगाचा अर्थ पाहू. खऱ्या अर्थानं ज्ञानोबरायांचं जीवन पहा. ज्ञानोबरायांचं तोंड पाहणं अशुभ मानलं जात होतं,
इतकी वाईट वेळ तर कोणत्या महाराजावर अजून आलेली नाही. पण त्या काळात त्यांनी सगळं सहन करून कशा करता हो, कशा करता, नियमान टळे निर्धारे मरणासन्न अवस्था जरी प्राप्त झाली. प्रल्हादाचं उदाहरण पहा. प्रल्हादजी उकळत्या तेलामध्ये सोडलं, पित्याच्या विरोधात जावं लागलं, पित्यानं मारण्याचा प्रयत्न केला, पित्याचा त्याग केला, पण देवाला काय केलं नाही, सोडलं नाही. अजून बिभीषणाचं उदाहरण पहा. भावाचा त्याग केला पण भगवान परमात्मा दुरावून दिला नाही. एवढंच नाही तर महादेवांचं उदाहरण पहा. महादेवाने स्वतःच्या पत्नीचा त्याग केला पण भगवान परमात्मा दुरावून दिला नाही. तुम्हाला कसा, आपण सर्वजण रामायण तर श्रवण करतातच आहे, त्यामुळे मी काय करत नाही, विस्तार करत नाही. सरळ सरळ आपल्याला निर्देश करून जातो. कितीही संकट आले, बरं माणसाच्या दृष्टीनं जर पाहायचं झालं आणि प्राण्याच्या दृष्टीनं जर पाहायचं झालं, आपण डिस्कवरी चॅनल पाहतो, नॅशनल ॲनिमल काय असतं ते चॅनल पाहतो, तिथली आपण प्राण्यांची जीवसृष्टी पाहतो. प्राण्यांचं जीवन सुरक्षित आहे का माणसांचं जीवन सुरक्षित आहे हो? प्राण्यांचं जीवन सुरक्षित आहे का माणसांचं जीवन सुरक्षित आहे? माणसांचं जीवन सुरक्षित आहे. प्राणी बघा ना, रात्री झोपतात जंगलात, कुठून कोणता प्राणी येईल हल्ला करायला सांगायला जमत नाही. माणसं काय करतात, घरामध्ये शिरले, आतून कडी लावली, काय चिंता आहे का हो? आणखीन जर सांगायचं झालं, मच्छरदाणी बांधली, मच्छर सुद्धा यायचं काम नाही. एवढी माणसं सुरक्षित आहेत. तरी हे काय, माणसं सुखी आहेत का प्राणी सुखी आहेत? प्राणी सुखी आहेत. विठ्ठल एवढी सारी संकट आली तरी ते आपल्या नियमापासून बाजूला जात नाही. कोरोनाचा काळ होता, जे निष्ठावंत वारकरी आहेत ना, ते तरी काय करत होते, आळंदी पंढरीची वारी करत होते. आपला नियम बाजूला जाऊन दिला नाही. म्हणजे नियमान टळे निर्धारे. जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं, अहो का हो, ते कुठल्या जातीचे, कुठल्या देशाचे, कुठल्या काळाचे, त्याला तुका म्हणे याती, 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 तुका म्हणे, ओ तुका म्हणे याती, तुका म्हणे याती, तुका म्हणे याती, हो कातयाची भलती, ओ कातयाची भलती, ओ कातयाची भलती, अभलती नाही आणि प्रमाण नाही आणि प्रमाण, ओ कातयाची भलती, ओ कातयाची भलती नाही आणि जनतन तृण जन जन
तन धन तृणायन नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन पडता जड भारी नियमान टळे निर्धारे तुका मने याती होकात याची भलती यथामती यथा अवकाश. जशी गव्हाणे बाबांनी बुद्धी दिली त्याप्रमाणे या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. हा अभंग आपल्याला पूर्ण गव्हाणे बाबांच्या ठिकाणी लावायला चालतो. कारण गव्हाणे बाबांचं जीवन पाहिलं तर अभंगामध्ये बसतं, म्हणून आजच्या अभंगाचं थोडंसं प्रयोजन होतं. विठ्ठल विठ्ठल गव्हाणे बाबांचं जास्त चरित्र मला भेटलं नाही, पण जेवढं काही श्रवण केलं तेवढं सांगायचं जर झालं तर गव्हाणे बाबा काय होते, वैष्णव होते. त्यामुळे या अभंगाचं काय प्रयोजन आहे. जेवढे काही या अभंगात वैष्णवांची लक्षणं सांगितली तेवढी सगळी तंतोतंत गव्हाणे बाबांच्या ठिकाणी बसतात. सुंदर अशा प्रकारच्या नियोजनामध्ये हा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आहे. गव्हाणे बाबांची मला वाटतं 33वी काय पुण्यतिथी महोत्सव आहे. गव्हाणे बाबांचं जन्मगाव हे गव्हाणे बाबांची समाधी घाटावते. खऱ्या अर्थानं ते माऊली महाराज कराळे तिथले काय येतं मठाधिपती आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचंही कीर्तन तुम्हाला सर्वांना काय चरित्र ऐकायला भेटणार आहे. मी जास्त वेळ न घेता जाता जाता एवढं सांगून जाईल. उत्कृष्ट प्रकारची गायक मंडळी तुमच्या गावाला लाभलेली आहे. उत्कृष्ट प्रकारचे मृदुंगाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. आधी करून सर्व श्रोते गणवर्ग सर्व तुम्ही झोपेच्या आकारात दिसतात म्हणून जरा रक्त घेतोय, काळजी करू नका. सर्व सुज्ञ श्रोते या ठिकाणी उपस्थित आहेत. उत्कृष्ट प्रकारचे टाळकरी आहेत, विनेकरी असतील, कुणी माता वगैरे नाही तर तुळशी घेऊन असू द्या. आधी करून सकळ संतांच्या महंतांच्या तुम्हाला पदस्पर्शाने पावन झालेल्या गावामध्ये
त्या ठिकाणी तुम्हाला काही जन्म झाला आहे. अतिशय प्रेमळ अशा वातावरणामध्ये, अतिशय उत्कृष्ट अशा नियोजनामध्ये तुम्हा सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील, ग्रामपंचायत अजून सरपंच असतील, उपसरपंच असतील, शैक्षणिक क्षेत्रातील असतील, राजकीय क्षेत्रातील असतील, अजून कुठले क्षेत्र असतात, अन्य कुठल्याही क्षेत्रातले असले, त्या सर्व क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या नियोजनानं अतिशय सुंदर प्रकारची आमची माईक सिस्टम आहे दामणगावची, तिथं काही विषय नाही. संपूर्ण अशा प्रकारचं मंगलमय वातावरणामध्ये पार पडत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, माझ्या वाटेला आलेली आजची तृतीय दिवसाची सेवा तुम्हा सर्व श्रोत्यांच्या मायबापांच्या चरणावरती समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल ज्ञानेश्वर मावली, ज्ञानेश्वर मावली, माझी माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय 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 जय.